नमस्कार शेतकरी मित्रांनो. बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना हा प्रश्न पडलेला आहे की प्रत्येक वेळेस अनुदान वाटप करायचं असेल किंवा मदत ही घोषित केलेली असते आणि ती मिळवायची असेल तर आम्हाला ई-के-वाय-सी करावं लागतं. मग का गरज पडते ही प्रत्येक वेळेस ई-के-वाय-सी करण्याची? कारण एकदा तर खातं दिलेलं आहे, बँकेचं पासबुक जमा केलेलं आहे, आधार कार्ड जमा केलेलं आहे, सगळा डेटा दिला असताना पण प्रत्येक वेळेस मग आम्हाला आधार केंद्र असेल किंवा CSC केंद्र असतील, तहसील असेल, त्या ठिकाणी जाऊन ई-के-वाय-सी करायला लागतं. जे काही शुल्क असतो 50-100 रुपयाचा तो द्यावा लागतो. मग हे अतिरिक्त खर्च आणि ही परेशानी शेतकऱ्याला का भोगावी लागते? मग मग ह्या सरकारला पैसेच द्यायचे नाही आहेत, मग काहीतरी अडथळे आणण्यासाठी अटी शर्तीसाठी हे ई-के-वाय-सीचं नवीनच कारण सांगण्यात येत आहे का? तर असे बरेचसे प्रश्न शेतकऱ्यांमध्ये आहेत. तर आज नेमकं ई-के-वाय-सी का करावी लागते, ही करणं शेतकऱ्याच्या हिताचं आहे का केंद्र चालकांच्या हिताचं आहे का सरकारच्या हिताचं आहे, हे थोडक्यात आपण जाणण्याचा प्रयत्न. जर तुम्ही चॅनलवरती प्रथम आला असाल तर माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका, जेणेकरून सरकारी योजनेशी रिलेटेड प्रॅक्टिकल माहिती तुम्हाला वेळेत आणि अचूक मिळणार आहे. कारण मी स्वतः CSC केंद्र चालक आहे, आधार सेवा केंद्र चालक आहे आणि जितक्याही सरकारी योजना आहेत याच्या अंमलबजावणीमध्ये मी सक्रिय असतो. त्यामुळं ज्या काही ग्राउंड रियालिटीज आहेत, ज्या काही माहिती आहे ती तुम्हाला करेक्ट आणि ॲक्युरेट प्रॅक्टिकल माहिती लवकरात लवकर मिळेल. चला तर मग माहितीला सुरुवात करूया. मित्र, ई-के-वाय-सी म्हणजे काय? ई-के-वाय-सी म्हणजेच तुमच्या जे काही योजना आहेत त्या योजनेमध्ये तुमचं आधारचं प्रमाणीकरण करणे. मग याचे कारण काय असू शकतात? याचे प्राथमिकता 2 कारणं आहेत. कुठले 2 कारणं आहेत? आपण पाहतोय की जी काही मदत घोषित केली जाते, आता अतिवृष्टीसाठी जी मदत घोषित झाली खरीप 2024ची, त्यामध्ये अहवालही सादर केले जातात. प्रत्येक जिल्ह्यातनं, तालुक्यातनं, मंडळातनं अहवाल आलेले असतात. मग ते अहवाल कुठल्या आधारावरती आहेत? मग शेतकऱ्यांनी जे काही कागदपत्र जमा केले होते प्राप्त झालेला असतो, त्यामध्ये शेतकऱ्यांनी दिलेले जे काही कागदपत्र असतात, म्हणजे आधार कार्ड असेल, सातबारा असेल, बँकेचं पासबुक आहे, हे कम्प्युटराइज सिस्टममध्ये एंट्री केली जाते आणि असेच अहवाल एक्सेल शीट्सच्या माध्यमातून वरती सरकारकडे पाठवण्यात येत आहेत. मग बहुतांश वेळेस ह्युमन एरर किंवा आपल्याला दिलेलं जे काही खातं आहे ते खाते नंबर चुकू शकतं, किंवा तुमचं जे काही बाधित क्षेत्र आहे, म्हणजे एखाद्याचं 3 हेक्टर क्षेत्र आहे ते संपूर्णपणे बाधित आहे, परंतु तुम्हाला लाभ हा केवळ अर्ध्या एकरचा किंवा 1 एकरचा किंवा 2 एकरचा येत असेल तर तुम्ही बहुतांश 80% तुमचं जे काही लाभ आहे त्यापासून वंचित राहू शकता. आणि बऱ्याच वेळेस काय होतं की तुमचं जे काही शेतकरी आहेत ते मयत असतात, मग त्यांचा वारसदार आहे त्यांना जर लाभ मिळवायचा असेल तर ह्या सगळ्या कारणामुळे तुम्हाला तुमच्या जी काही योजना आहे, जो काही लाभ आहे त्यापासून वंचित राहावं लागतं. मग ई-के-वाय-सी केल्यामुळं काय काय फायदा होतात हे आपण बघून घेऊया. सर्वप्रथम जर तुमचं ई-के-वाय-सी मध्ये विशिष्ट क्रमांक जो आलेला असतो, गावात याद्या आलेल्या आहेत, त्या याद्यामध्ये तुमचं नाव बघायचं, नावाच्या समोर एक 12 अंकी विशिष्ट क्रमांक नंबर आहे. मग तो जो काही 24-25 अंकी, मग तो जो काही नंबर आहे तो नंबर तुम्ही कम्प्युटरमध्ये एंटर केल्यानंतर त्यामध्ये तुमची माहितीचा तपशील येतो, त्यामध्ये तुमचं नाव येतं, तुमचं गट नंबर येतो, तुमचं बाधित क्षेत्र जे आहे ते येतं. मग इथं तुम्हाला पहिला फायदा होतो की तुमचं क्षेत्र आणि जे काही बाधित क्षेत्र आहे ते बरोबर आहे का याची खात्री करता येते. त्यासोबतच बहुतांश वेळेस हे आधार कार्डचे लिंक असलेले मोबाईल नंबर्स तिथं अचूक दिलेले आहेत का नाही तेही पाहता येतं. आणि सोबतच बँक पासबुक, आता बऱ्याचशे बँक पासबुक हे चुकीचे लागलेले असतात, त्यामुळं तुम्ही म्हणता की हे माझं बँक पासबुक नाही आहे, तरी तुम्हाला जर काय मदत प्राप्त करायची असेल तर आधारचं ई-के-वाय-सी करणं गरजेचं आहे. त्यासोबतच जर तुमचे वारसदार असतील कुणी आणि तुमचे जे काही वडील आहेत, आई आहेत, ते मयत असतील तर अशाही वेळेस ई-के-वाय-सी ही फायद्याची किंवा उपयुक्त ठरू शकते. आता याचं कारण नंबर 2, जर तुमचं बँक पासबुक हे चुकलेलं असेल, आता अहवाल सादर करताना बँक पासबुक ह्युमन एररमुळे चुकलेला असेल आणि जर तुम्ही ई-के-वाय-सी करताय, थंबवरनं करताय किंवा आधारवरनं करताय, चुकीचं बँक पासबुक किंवा ब्रांच जरी चुकलेली असली तरी योग्य त्या खात्यावरती, म्हणजे जे तुमचं चालू खातं आहे, DBT अनेबल खातं आहे, ज्यावरती तुम्हाला PM किसानचे पैसे नियमित येत आहेत, किंवा आधार संलग्न खात्यावरती तुम्हाला अचूकपणे आणि वेळेतच ही रक्कम वितरित केली जाते. अशा प्रकारे ई-के-वाय-सी करणं हे केवळ आणि केवळ शेतकऱ्यांच्या हिताचं आहे. मान्य आहे, बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहिती नसतं की त्यांना ई-के-वाय-सी करायची गरज आहे का नाही, तर सरसकट ज्यांचे नावं आलेली आहेत त्या सर्वांनाच ई-के-वाय-सी करणं गरजेचं आहे. मान्य आहे, थोडासा त्रास होणार आहे, पण तो त्रास तुमच्याच फायद्यासाठी आहे. त्यामुळे माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की लवकरात लवकर ई-के-वाय-सी करून घ्या आणि तुमचा जो काही लाभ तुम्हाला पात्र झालेला आहात तो मिळवून घ्या. माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. या योजनेशी रिलेटेड काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी ते सोडवण्याचा प्रयत्न करेल. परत एकदा विनंती, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.